कारण आज जायगाव केसरी पूर्व पाचे भव्य असं ओपन बैलगाडी शर्यत मैदान पार पडते आणि बऱ्याच दिवसापासून बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा होती की जो जोड पळावा आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक वाईट मध्ये ताईंना तो प्रश्न विचारला जायचा की बकासूर आणि राजा ही गाडी कधी पळणार. सगळ्या प्रेक्षकांची इच्छा आज मित्रांनो पूर्ण झाली आहे. जायगाव केसरी मैदानाच्या गट क्रमांक 16 मध्ये सुंदर असा साथ पळालाय बकासूर आणि राजा आणि गटपात झालेत. आपल्या बरोबर ताई नमस्कार. नमस्ते. काही ताई सांगाल कारण प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला विचारलं जायचं की राजा आणि बकासूर कधी बार कसं नियोजन झालं आज? नियोजन खूप दिवसापासून चाललं होतं, पण मामा म्हणजे लय पुढचं पैर करत नव्हतं आणि मग आम्ही एक 10-12 दिवस अगोदरच पैर करायचे आणि झालं. मग मामा कोरेगावच्या अगोदरच म्हणलं होतं. कोरेगाव नंतर 26 ला पळायचं होतं, पण त्यांच्या घरी काहीतरी कार्यक्रम होता मामांच्या. मामा म्हणले होते 26 नंतर जी मैदान येईल ती आपण करू. तीच केलं. खूप लोकांना माहित होतं, मला पण लय लोकांचं डीएम आलं आज की आज बकासुरन राजाच आहे का म्हणून. एक तुमचं स्वप्न पूर्ण झालं म्हणावं लागेल. हो, आज सांगता काय सकाळपासून आमची गडबड हिंद केसरी मैदानाच्या तयारीची गडबड असली. लवकर 6लाच उठले. आज थोडका स्वयंपाक केला, घरीच केला पटापटा आणि गटाला घरी यायचं म्हणून घरातनं 9लाच निघालो. महाराष्ट्रामध्ये तुमचं सौ उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड मथुर फार्मा चिंचाळे हे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर 13 देशामध्ये हे घेतलं जातं आवर्जून. काय सांगाल? आता बैलगाडी क्षेत्राचीच कृपा म्हणावी लागेल. आपण ह्या क्षेत्रात आलो आणि ह्या क्षेत्रानं भरभरून दिलं. माझं नंदी चांगलं पळालं, अर्जुन चांगला पळाला, राजा पळतोय, आता जीवा पण पळतोय. हे त्यांची बदलत आहे, त्यांनी दिलेलं आहे हे सगळं. आता ताई आज गट क्रमांक 16 मध्ये गाडी पाहिली. आता बरेच वेळेस तुम्ही पण सांगतो की राजा आपला डावीनं पळतो, बऱ्याच वेळा पळलाय, पण आज पहिल्यांदा गटामध्येच डावी साईडनं पळून त्यानं सिद्ध करून दाखवले की तो डावीनं देखील पळतो. काय नाही तसं अंतर काही टाकलं नाही गाडीनं, पण झालंय गटपात झाला थोडक्यात. झालं असं की लय दिवस आता आदत मध्ये एकदा त्यांनी तास बदल होतं डावीने एकदा दोनदा, त्यामुळं परत आम्ही आदत नंतर लय दिवस डावीने टाकलाच नाही. ती आमची लय मोठी चूक झाली. फॉर्च्युनरच्या मैदानाला सुद्धा आमची ती चूक होती की जर त्या वेळेला आम्ही जर डावीने टाकला असता राजा रिस्क घेऊन तरी पण निकाल वेगळा लागला असता. पण आता धाडस करायचं ठरवलं. परवा पण आपल्या शंभूच्या सर्जा संघ डावीने टाकला. आज मामा सकाळी म्हणले ताई तुम्हाला कशी हाणायची तशी गाडी हाना, पण मी आपण निर्णय घेतला की पहिला फेरा आपण डावीनं काढू, परत मग 2 फेरे सरळ खांद्या म्हणू. कुठेतरी म्हणजे डावीनं जरी पळाला असला तर सरळच पळालाय म्हणजे गाडी व्यवस्थित चांगलं लागलंय. स्पीड म्हणावं असं लागलं नाही, पण आता खांदा फोडलं बघूया कसं स्पीड लागते. आता एक म्हणजे गटाला म्हणजे तुम्हाला पण कुठेतरी हुरहुर होती की बाबा नाही, हुरहुर अशी काही नव्हती, पण वाटत होतं सेमीला फायनलला कसं टाच गाडी असते, गटाला एवढे नसते. त्यामुळे असं थोडं राजावर थोडी रिस्क घेतली आम्ही आज की पहिल्यांदाच गटालाच डावीने टाकून. पण ज्यानं 4 वर्ष गाजवलाय बैलगाडीचा काळ, त्या देवाबरोबर आज पळायची लई दिवसाची इच्छा पूर्ण झाली. सांगते काय आज आम्हाला हिंद केसरी मैदानागतच आज सकाळपासून वाटतंय. ज्या पद्धतीने आपण म्हणतो की आता बकासूर म्हणजे एक वेगळंच बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यानं विश्व निर्माण केले. आपण प्रत्येक मी सामान्य नंदी त्याला त्याची गिनतीच करत नाही. तो सामान्य नंदीगत वाटतच नाही. आज पण मी त्याच्या मागे चालली, जाऊ का नको वाटत होतं मागणं थाप टाकावी मग तर पुढे फास्ट चालेल. परत मग पुढे एक 10-20 फूट राहिल्यावर मोहिलनं पळवत नेला, नाहीतर डुलतच एक वेगळंच आहे त्याचं. खाली जाताना एकदम असं ओढत न्यायला लागतो. ओढत नाही लागतं पण नाही. त्या नंदीचे एक वेगळे पण आहे का तर आहे, सामान्य नंदी नाही तो. सगळी देव म्हणतात हे काही खोटं नाही. राजाबद्दल काय सांगाल? राजा आदत वयापासून प्रत्येक मैदान जाईल त्या मैदानामध्ये गुलालातच असतो. काय असं रहस्य आहे राजाचं? राजाच आहे ऍक्च्युली. खिलार चांगली पळतात म्हणते ती सिद्ध म्हणजे असं मी ह्या बैलगाडी क्षेत्रात नवीन आहे, शिकते अजून. पण जी जुनी जाणती लोक म्हणायची खिलार टिकून पळतं, चांगलं पळतं, मैसुरीचा काळ कमी असतो, ती वेळेस खरं वाटायला लागले. राजा चांगला पळतोय. बैलांना त्रास होतोय का उन्हामुळे? असं काय तुम्हाला काय जाणवतंय? त्यासाठी मी पोरांना सारखं सांगत असते थोडं थोडं पाणी ठेवा म्हणून. आम्ही कधी कधी ओआरएस पण पाजतो. काय करायचं? या बैलगाड्या क्षेत्रानं तुम्हाला काय दिले नक्की सांगा? प्रसिद्धी दिली. एक नाव कुणाला एवढं माहित नव्हतं संबंध महाराष्ट्राला, पण तुमचं नाव 13 देशामध्ये घेतलं जातंय, आवर्जून घेतलं जातंय. आमच्या घरी मध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणुका होत्या. लय लोकांची इच्छा होती की मी उभं राहावं पंचायत समितीला, पण आमचं शेठजी म्हणले नाही. तिथं लोकांचं पाय धरून ही करावं लागतंय, त्यापेक्षा या क्षेत्रानं आपल्या नंदीने भरपूर दिलंय. हेच आपलं कंटिन्यू करायचं, टिकवायचं. शेठजींच्या बद्दल काय सांगाल?
शेटजी देवानंतर कोण असेल तर ते शेटजी आहेत, त्यांच्यामुळे हे सगळं शक्य आहे. काही तुम्हाला शेटजींची बराबरी कुणाशीच होऊ शकत नाही. बरोबर आहे. एक खंबीर साथ म्हणून कायम तुमच्या सोबत असतात, तुमच्या निर्णयाला कायम त्यांचा पाठिंबा असतो. हो हो आणि कुठेतरी- स्वतंत्र दिलंय, कधी सुद्धा ह्याच्यात ढवळाढवळ करत नाहीत, काय सुद्धा नाही. आणि उलट सांगत असतात, हा त्यांचं म्हणणं असतंय की बाबा कोणाला शब्द दिलेला फसवू नका, शब्द मोडू नका. हे सगळं आम्ही शेटजींच्याकडूनच शिकलोय. भले एखाद्या मैदानात मार्क खायचा होणार, पण सगळं हसी खुशी असावं. आता एक प्रश्न विचारतो. कोरेगावचं हिंद केसरीचं मैदान होतं, गाडी पब्लिक नव्हती, सचिन आणि कंदूरचा राजा, आणि तिथून डोळ्याचं पारणं फेटले. जरा सांगा ती थोडीशी जरा. ऍक्च्युली सेमी जेव्हा काढला तेव्हाच आम्हाला खूप आनंद झाला की बाबा आम्हाला कोरेगावचा गुलाल नव्हता. गेल्या वर्षी पण माझ्या अर्जुनला नव्हता, अर्जुनन भोंगा होती, मथुरनं आमची गाडी मारली होती. आणि ह्या वर्षी तर वाटलं आता सगळे म्हणजे नामवंत मैदानाचं गुलाल भेटले. पेडगाव झालं, पुसेगाव झालं, माळशिरस झालं, कोरेगाव कासेगाव राहिलं होतं. आता कोरेगाव पण झालंय, कासेगाव पुढच्या वर्षी बघूया. राज्याचा पळतोय, नाव पण करतोय. आता तुम्हाला माहित असेल, म्हणजे जेव्हा ईर्ष्याची लढत आपण ज्यावेळेस म्हणतो तेव्हा तेव्हा तो तुमचं नाव करून देतोय. म्हणजे असं ज्यावेळेस वाटतच नाही की बाबा आता एक बलाढ्याशी शर्यत लढत आपल्याला पाहायला मिळेल, तेव्हा तेव्हा त्यानं काही ना काही कारनामा करून नाही. खरंच ज्या वेळेला सगळ्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं त्यावेळेला राजानं चांगल्या लढती केलेत का तर केलेतच. डोळ्याचं पारणं फेडले का तर फेडले. नुसतं मग आमच्या मालकांचंच नव्हे, प्रेक्षकांचं, राजाचे चाहते आहेत त्यांचं. राजाने नाही कधी नाराज केलं. राजा पळतोय का तर पळतोय. राजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण जसं प्रत्येक खेळामध्ये प्रत्येकाचा एक आयडॉल असतो, त्या पद्धतीनं बैलगाडी क्षेत्रामध्ये बघायला गेले तर तुम्ही बघताय की इंस्टाग्राम असेल किंवा युट्यूब असेल, बऱ्याच ठिकाणी कमेंट येत आहेत किंवा व्हिडिओ तुम्ही पाहताय. आपला महिला वर्ग असेल किंवा नवीन नवीन मुली या क्षेत्रामध्ये तुमच्याकडे बघून येत आहेत, आणि त्यांनी असं म्हणजे ते आपल्या रजिस्टर वगैरे पण आहेत मुंबईच्या, पण तुम्ही ते व्हिडिओ पाहिला असेल, त्यांनी देखील सांगितलं की ताईंच्याकडे बघून एक अभिमान वाटतं की ताईंसारखं व्हावं. एक मोठा अभिमान म्हणजे कुठेतरी या क्षेत्रामध्ये तुमच्याकडे आयडल म्हणून बघितलं जातं. नाही आता बघा सगळ्या क्षेत्रात मुली आहेत. बैलगाडी क्षेत्रच असं होतं की तिथं जास्त कोण दिसत नव्हते. एक दोघांनी काळ गाजवलाय, खवरे मावशी असतील, शारदाताईंच्या नाव गाडी पळत होती. ताईंना मी कधी मैदानात बघितलं नाही किंवा ताईंना शारदाताईंचं मी बैलगाडीचं नॉलेज कधी त्यांच्या तोंडात ऐकलं नाही, पण खवरे मावशींचं ऐकलंय. खवरे मावशींनी चांगल्या त्या वेळेला म्हणजे चांगलं त्यांचं योगदान आहे का तर आहे. आणि आता मी स्वतः ग्राउंड मध्ये येते, मुली म्हणतात ताईंच्याकडे बघून आम्हाला पण एक थोडं हे वाटतंय की बेधडकपणे त्या फिरू शकतात, त्यांना कोण कंट्रोल करायचं. पण मी सगळ्यांना एकच संदेश देईन, स्त्री सन्मान हा सर्वोपरी पाहिजे का तर पाहिजेच. हे क्षेत्र उंचावर न्यायला प्रत्येकाचं योगदान असायला पाहिजे. त्या रील स्टारच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचलेत, आपलं बैलगाडी क्षेत्र त्या दाखवतेत, तर त्यांना कोणी ट्रोल करू नये, त्यांचा सुद्धा सन्मान झालाच पाहिजे. ज्यांना जे होतंय, मी एक आज गाडा मालकीन म्हणून मैदानात आहे, माझं नंदी पळते, तसं ती त्यांच्या कलेच्या द्वारे आपलं क्षेत्र उंचावर नेतात ना. काही जरी झालं तर बैलगाडी क्षेत्र सर्वोपरी वर उंचावर गेलं पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. आपल्या राजाच्या गाडीवरती कंटिन्यू आपले ऑलराऊंडर अप्पा ड्रायव्हरच का दिसतात, ते लोकांचा खूप सारा प्रश्न आहे की राजाच्या गाडीवर सारखेच अप्पा ड्रायव्हर दिसतात. सांगा जरा. अप्पा ड्रायव्हर मी स्वतः निमसोडच्या मैदानात सांगितलं होतं की मी ताईंचा बांधील ड्रायव्हर आहे म्हणून. अप्पा ऍक्च्युली आमचा करार झाला ना ह्याला माळशिरसला अर्जुनचा, त्या करारात अप्पा पण होते. मी खरी गुलालाची सुरुवात अप्पानीच करून दिल्या. तेव्हापासून अप्पा कंटिन्यू आहे. बरेच दिवस अर्जुनच्या गाडी होतं, परत इकडे राजाच्या गाडीवर आहेत, जीवाच्या गाडी असतात. माझा पहिला कल अप्पांच्याकडेच असतोय. इव्हन एवढं फॉर्च्युनरचं मैदान झालं तरी पण माझी कंडिशन होती अप्पा बसतील म्हणून. हक्काचा माणूस म्हणून कुठेतरी आपणच्याकडे पूर्ण विश्वास आहे, आणि आपण देखील तेवढा तुमच्यावरती विश्वास. कसं होतं की ताईंसाठी किंवा त्यांच्या नावासाठी आपण जसं म्हणते की काही करावं, त्यांच्या हाताला थोडस लागलं होतं तरी म्हटले काही नाही की आपल्या नंबर मिळाला पाहिजे, गोलात गाडी राहिली पाहिजे, ही जखम काही किरकोळ असती म्हणले. आप्पांचं कसं, आप्पा तर आमचं फॅमिली मेंबर झालेत, घरचं सदस्य असल्यागत आहेत आप्पा. ऍक्च्युली काय काय ड्रायव्हरांना पैर माहित नसते, पण मी दादा आणि आप्पा आम्ही तिघे म्हणूनच पैर करतो. जरी आम्ही दादाने पैरा केला तर पहिला फोन आप्पाला जातो, आप्पा असा पैरा झालाय म्हणून. आम्ही आप्पांच्याकडे कुठलीच गोष्ट लपवत नाही, त्यामुळे आप्पा आमचे फॅमिली मेंबर आहेत का तर आहेतच. आणि आप्पांना वाटतंय की ताईंना गुलाल मिळवून देणं, त्यांना त्यांचं दुःखायचं वाटत नाही. आता एवढं हाताला लागलंय पण त्याची परवाच नाही त्यांना, तिकडे लक्षच नाही आप्पांचं. आप्पांचं लक्ष गाडी कसं चांगली पळेल ह्याच्याकडे. दादांच्या बद्दल काय सांगाल? ही तर खंबीर साथ आहे,
कारण की काय प्रत्येक मैदानामध्ये असतात. मी कोणाकडं काय गायडन्स घेत असेल तरी आमचे मोठे बंधू यांच्याकडं काय असं वाटलं तर पहिला फोन इकडे असतोय, भैया असं असं आहे, काय करायचं. कायम दादा मैदानात असल्या कुठे आला पावलं बावली तुमच्या बरोबर असतात. हो, म्हणजे सावली बाबाची सारखे खंबीर समजा. साथ म्हणतो ना आपण, सावली सारखी साथ असेल तर दादा कंटिन्यू तुमच्या बरोबर असतात. हो. म्हणजे कुठं आता थोडस बघतो ना दादांचा स्वभाव असा आहे की चेष्टा मस्करी करणं, मजा करणं असं कायम चालू असतं. मोकळं मन आहे त्यांचं काय लय मोकळं दादा, मन काय आहे. सांगाल बैलगाडी ताईंच्याबद्दल? क्षेत्राचं खूप नॉलेज आहे. मी काही नॉलेज शिकले असेल तर आमच्या बंधूंच्याकडूनच. दादा, ताईंच्याबद्दल थोडं सांगा, माहिती द्या. त्याबद्दल सांगायला माझ्याकडे शब्दच नाहीत. हा, कारण तुम्ही एवढे मीडिया समोर येत नाहीये. हा, तिच्याबद्दल सांगण्याकडे माझ्याकडे शब्दच नाहीत. कारण की सांगू शकत नाही आता. त्यांचं नाव 13 देशामध्ये घेतलं जातं बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. काय सांगाल? नाही, आनंद आहे आम्हाला, खूप आनंद होतो. तिने नाव एवढं बैलगाडी क्षेत्रात उंचावून येते. खूप आनंद होतो आम्हाला. बरोबर आहे. दादा, एक आता तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये काय म्हणतो, तुम्ही बघताय काय असतील, सेट असतील, तुम्ही असाल कायम एकत्र असता, मिळून मिसळून असता, प्रत्येकाचे संभाषण करून वगैरे मिळून मिसळून राहता. तुम्ही मगाशी म्हटलं की म्हणजे ताईंचं असं झालंय की कुठं हात लावून तिथं सोनं, कुठेतरी नशिबाची साथ देते, त्यांचं लग्न आहे, काय सांगा. हो, तिचं भाग्य पण तेवढंच मोठं आहे. एवढ्या कमी कालावधीत एवढ्या उंचावर बैलगाडी क्षेत्रात पोहोचणं ही बैलगाडी मालकांना माहित आहे की याला किती कष्ट करायला लागतं, किती यश मिळतं. त्यामुळे हिचं थोडं, मला तर असं वाटतं हिचं थोडं भाग्य चांगलंच आहे. काय आता बघतोय आपण, आता या सलग मला वाटतंय 15 दिवसात राजाचे 7-8 गुलाम झाले असतील. नाही, राजा कासेगावच्या मैदानापासून आपल्या दावणीला आलाय, मथुरा फार्मला. तेव्हापासून कंटिन्यू गुलालात आहे. अजून एक महिनाभर राहील आपल्याकडे. मी शिमोग्याला जाताना मग घालवूनच जाणार आहे त्याला. जेव्हा आता सेकंदामध्ये पळतो काय आला आपल्याकडे? नाही, सेकंदामध्येच पळतोय. बघायचं पुढच्या आठवड्यात घ्यायचं बोलवून. आपल्या स्टाफची इच्छा आहे की आपली घरची गाडी हाणायची, घरचा साज पळताना बघायची. पळवून मगच परत राजाला कंदूरला घालूया म्हणतात. त्यासाठी घ्यायचंय पुढच्या आठवड्यात बोलवून. कुठेतरी ताई, जेव्हा आपण एवढं नाव करतो सेकंदामध्ये बघायला गेलं तर टॉप मध्ये त्याची गणली होती, एक नंबरच मानकरी जाईल त्या प्रत्येकात. मी पण बघत असतोय कायम व्हिडिओ वगैरे, त्यांचं स्टेटस वगैरे पडत असतात, जाईल त्या सेकंदाच्या नंबरामध्ये कोल्हापूर दुसरा नंबर आहे, नाहीतर एक नंबरला कायमच आहे. बरोबर आहे. कोल्हापूर भागात, दादांच्या त्या भागात, शिराळा भागात सेकंडचे मैदान होतात. खरं म्हणजे आपल्या 3 फेऱ्यापेक्षा जेव्हा सेकंडला लय भारी पळतोय, म्हणजे कमी पल्ल्याला चालतोय जीवा. त्यामुळे ती 600-700 फुटच अंतर असते, मातीची रान असते, ती टॉपला पळतोय. तिथं एकही मैदान त्याचं असं नाही की बिनगुलालाचा घरी आलाय. आता दादांची आज काय चर्चा झाली का एकनाथ दादांबरोबर? दादांच्या बरोबर कालच झालं बोलणं. काल कसं लॉट निघायचे होते ना. बरोबर. दादांना म्हणलं अजून तर काही निघाले नाहीत, सकाळी तेवढं सांगितलं 16 मध्ये पळायचंय आणि असं असं आम्ही डावीन टाकणार आहे. दादा म्हणले ताई तुम्हाला काय निर्णय घ्यायचा ती घ्या. त्यामुळे दादांना आज ऑनलाईन बघते दादा मैदान. मित्रांनो, बघू शकता म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये म्हणजे आपण म्हणतो ना की आपलं मन साफ असेल किंवा निर्मळ असेल, कुठली गोष्ट अशक्य नाही ती तुम्हाला मिळतेच. त्यांच्या बाबतीत ते घडत गेले आणि कायम मन साफ आहे आणि प्रत्येक लोकांबरोबर मिळून मिसळून असतात. बैलगाडी क्षेत्रामध्ये कमी कालावधी भरपूर लोक जोडलेत, त्याचा आशीर्वाद पण मिळतोय. एवढं प्रेक्षकताई प्रेम दाखवतात, काय सांगायला? नाही, बैलगाडी क्षेत्रानं माझं नंदी पळतात म्हणून पब्लिकचं प्रेम आहे असं मला वाटतंय. माझं नंदी जर पळत नसतं तर ते तर थोडंच आपल्याला हे करणार आहेत. ही सगळं श्रेय माझ्या राजाला, अर्जुनला जातंय, जीवाला जातंय की ते पळतात म्हणून पब्लिक आपल्यावर जास्त प्रेम करते. ताई, एखादी नवीन खरेदी आता काही दावणीला बघायला मिळेल का? एक अजून 5-6 महिन्यांनी किंवा वर्षभराने मिळेल. हाय तोपर्यंत नाही, खरेदीच्या शोधात हाय आम्ही, पण आमच्या मनपसंती ज्या वेळेला मिळेल तेव्हा आम्ही खरेदी करणार आहे. राजागतच आम्हाला प्युअर खिलार पाहिजे. खिलार मधलीच खरेदी करणार आहात? खरेदीचं म्हणजे आहे डोक्यात, पण ती वस्तू आम्हाला तशी भेटली पाहिजे तर आम्ही खरेदी करणार आहे. मथुर बद्दल काय सांगाल ताई? मथुर साहित्य आहे सगळ्यांच्या हृदयातला. कारण की आदत मध्ये एकदा पब्लिकने फायनल काढलेला, तेव्हापासून सगळीकडे चर्चा आहे मथुर आणि राजा ही जोडी पुन्हा एकदा पळावी. नाही, मी राहुल भाईंना परवा पण बोललेली कासेगावच्या मैदानात, कोरेगावच्या मैदानात भेटल्यावर की असं आता घाटा मुंबईला गेलाय बहुतेक मथुर. बघू, आल्यानंतर नक्कीच पळायचंय. आणि ज्या वेळेला आपला राजाची खरेदी झाली, दादानी इच्छा माझ्याकडे व्यक्त केली ती कंदूरच्या दादानी की ताई आमची लय दिवसाची इच्छा आहे मथुरच्या गळ्यात पळायची. थांबा म्हणलं, लगेच लावते राहुल भाईंना फोन. राहुल भाईंना फोन लावला आणि राहुल भाईने दोन किंवा तिसऱ्या दिवशीच मैदान आम्ही केलं.
राहुल दादा म्हणले ताई तुम्ही म्हणताय मी देण्याचं नाही असं शक्य आहे का. दादानी पाठवला, गाडी छान पळाली. पण एक त्यावेळेला नंबर हा आदतला कधी एवढंही नव्हतं म्हणून राहुल भाई म्हणलं होतं आदतला आता नाही पळायचं. एका शब्दावरती तुमच्या मथुर आलेला होता दादांनी आणलेला. कारण की मथुर तुम्हाला माहिती आहे छोट्या मैदानात कधी पळत नाही, परंतु एक तुम्ही शब्द दिला त्या मैदानात मथुर आणि राजाने एक डोळ्याचं पारणं फेडलं होतं. नाही राजा आपला आदत असल्यापासून चांगलाच पळतोय. मधीच व्हायचं डावीनं एकदा दोनदा तास बदलल्यामुळे आम्ही रिस्क घेतली नाही, ती आमची खूप मोठी चूक आहे. त्यावेळेलाच रिस्क घ्यायला पाहिजे होती. अजून चांगल्या लढती किंवा अजून चांगलं क्षण बघायला भेटलं असतं. मामा पण आता लय दिवसापासून म्हणत होतं, पण त्या खंड्यासाठीच आमचं हे 2-4 महिना असंच लांबलं. मित्रांनो बघू शकताय सुंदर अशी गाडी पळायला आता सेमीफायनल आहे, फायनल आहे. नक्कीच आजचा गुलाल हा ताईंच्या कपाळी लागणारच आहे. येणाऱ्या आता पुढच्या थोड्या वेळातच तुम्हाला सेमीफायनल पाहायला मिळेल. प्रेक्षकांची एक इच्छा होती ती गाडी आज पळाली, ती फक्त प्रेक्षकांसाठीच पळाली, यातच सगळ्यांना आनंद आहे. आणि सेमीफायनल साठी खूप साऱ्या शुभेच्छा.